साधारणपणे महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाली ती 12व्या शतकामध्ये झाली. होय, बरोबर आणि ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ 12व्या शतकातलाच आहे. बरोबर. ही आक्रमण करते परधर्मीय जेव्हा महाराष्ट्रात शिरकाव करू लागली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समस्या पाहिल्या महाराष्ट्रातल्या, की महाराष्ट्रात आत्ता अडचणी काय. तर महाराष्ट्रात त्या काळात अडचणी होत्या वर्णवाद. कोण म्हणत होतं ब्राह्मण आहे, कोण म्हणत होतं क्षत्रिय आहे, कोण म्हणत होतं वैश्य आहे, कोण म्हणत होतं शूद्र आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपला समाज विभागलेला असेल तर या परकीय आक्रमणकर्त्यांना आपण पुरून उरणार नाही. आणि म्हणून भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, या सगळ्या वर्णवादाला जातीयवादाला सुरुंग लावला. न पाहे याती कुळाचा विचार आणि भक्त करुणा करत ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर महाराजांनी जात आणि कुळ बघितलं नाही. ते काय म्हणाले, म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलताना काय म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गावांती आणि मेळविली मांदी वैष्णवांची. हो हो हो. म्हणजे त्यांनी मुक्तीची पंगत वाढली सगळ्यांना आणि मांदियाळी कोणती बसवली खायला, तर वैष्णवांची. म्हणजे जे तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तुची धन्य. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला सुख कशाने भेटेल, तर तुम्ही मुखानं विठ्ठल म्हणत असाल तर आम्हाला सुख भेटेल. मग जे वैष्णव आहे म्हणजे विष्णूचे जे भक्त आहे, म्हणजे आपल्या देवाला जे मानणार आहे, त्यांची जात न बघता त्यांची गुणवत्ता बघितली आणि त्या भगवत भक्तांना एकत्रित करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन उडी. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे साहेब, की आपण ती जे आळंदीकडून पंढरपुराकडे जाणारी जी पालखी सोहळा बघतो, त्या काळातलं ते हिंदूंचं शक्ती प्रदर्शन आहे. होय होय. त्याचं कारण भगवे झेंडे आहे हातामध्ये. आणि माझं प्रामाणिक मत आहे की जिथं जिथं भगवा ध्वज आहे तिथं तिथं हिंदू धर्म आहे, आणि जिथं जिथं हिंदू धर्म आहे तिथं तिथं भगवा ध्वज आहे. मग ती वारी हिंदुत्वाची वारी आहे ती. आणि ते शक्ती प्रदर्शन करून दाखवलं की आम्ही विभागलेलो नाहीये. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. विश्व स्वधर्म सूर्य पाव म्हटले ज्ञानेश्वर महाराज. जे वांछील तो ते लाभ. जो जे वांछील तो ते लाव म्हणाले. आणि ते विश्व स्वधर्म सूर्य पाव म्हणजे त्यांना आपल्या धर्माचा अभिमान इतका होता की ते म्हटले की हा धर्मच इतका प्रकाशमान आहे, इतका तेजस्वी आहे की याचा प्रकाश फक्त भारतापुरता पडून चालणार नाही, सगळ्या जगभरात पडला पाहिजे. म्हणजे जग वैष्णव झालं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरील ती लोक. बरोबर आहे. मग सगळ्यांना सुखी करायचं तत्वज्ञान कोणता धर्म देतो? हिंदू धर्म देतोय. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची ती भावना आहे की हा धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे.